तर पहिली मी कविता सादर करतो. कवयित्रीचं नाव आहे पल्लवी लाड कंसारा. कवयित्रीचं नाव आहे पल्लवी लाड कंसारा आणि कवितेचं नाव आहे प्रेम. प्रेम म्हणजे प्रेम असतं. प्रेम म्हणजे प्रेम असतं, बरंचसं उधळणं असतं. प्रेम म्हणजे प्रेम असतं, बरंचसं उधळणं असतं. खूपसं प्रेम देऊन खूपसं प्रेम घ्यायचं असतं. प्रेम म्हणजे प्रेम असतं, बरंचसं उधळणं असतं. खूपसं प्रेम देऊन खूपसं प्रेम घ्यायचं असतं. प्रेम म्हणजे काय असतं? प्रेम म्हणजे प्रेम असतं, थोडंसं व्यवहारी असतं. थोडंसं व्यवहारी असतं, देणं घेणं मोजकच असतं. देताना प्रेम मुद्दल म्हणून द्यायचं असतं. प्रेम म्हणजे प्रेम असतं, थोडंसं व्यवहारी असतं. देणं घेणं मोजकच असतं आणि देताना प्रेम मुद्दल म्हणून द्यायचं असतं आणि घेताना मुद्दल व्याजा सकट घ्यायचं असतं. प्रेम म्हणजे प्रेम असतं, ते फार अमूल्य असतं. पैशा सोन्याने ते कधीच मिळत नसतं. प्रेम म्हणजे प्रेम असतं, ते फार अमूल्य असतं. पैशा सोन्याने ते कधीच मिळत नसतं. थोडंसं का होईना प्रेम देऊनच प्रेम घ्यायचं असतं. थोडंसं का होईना प्रेम देऊनच प्रेम घ्यायचं असतं. अरे प्रेम म्हणजे प्रेम असतं, खूपसं आंधळं असतं. कळत असूनही वळत नसतं. खूपसं आंधळं असतं, कळत असूनही वळत नसतं. कधी कधी तर आयुष्यभर मृगजळाच्या पाठी धावणं असतं. प्रेम म्हणजे प्रेम असतं, खूपसं आंधळं असतं. कळत असूनही वळत नसतं. कधी कधी तर आयुष्यभर मृगजळाच्या पाठी धावणं असतं. कवयित्री पल्लवी लाड कंसारा हिची एक कविता सादर केली. आणि मंडळी, आजची कथा आहे. आज रविवार, त्यामुळे आपले पुण्यातले लेखक श्री मंगेश मधुकर हे मला दर रविवारसाठी त्यांचं एक सदर मला पाठवत असतात सादर करायला. तर संडे डिश या नावाने. तर आजच्या संडे डिशमध्ये आहे जिंदगी के साथ भी बाद भी. तर आजची संडे डिश आहे जिंदगी के साथ भी बाद भी, मंगेश मधुकर यांची कथा. जर तुम्ही कोणी माझी मागच्या रविवारची संडे डिश ऐकली असेल, जी होती धसका, तर याच धसक्याचा हा उत्तरार्ध आहे. तो पूर्वार्ध झाला तर हा उत्तरार्ध आहे. त्याची थोडीशी वनलाईन सांगतो धसक्याची, की जतीन नावाचा एक माणूस ज्याच्या आजोबांना ॲडमिट केलेलं असतं हॉस्पिटलमध्ये, आणि त्याचा एक खूप जवळचा मित्र असतो बाबू नावाचा, ज्याचा आणि त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह रिक्षा या वाहनावर असतो. जो बाबू रिक्षा ड्रायव्हर असतो. आणि जतीनचे आजोबा जे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतात आणि हॉस्पिटलमध्ये होणारी जी लूट असते त्यावरून तो बाबू हादरतो. त्याच्या मनात वेगवेगळे विचार येऊ लागतात की माझं जर असं झालं पुढे तर काय होणार. त्यामुळे तो प्रचंड टेन्शनमध्ये येतो. त्याला ऑलरेडी थोडासा हार्टचा प्रॉब्लेम सुरू झालेला असतो, पण तिकडे तो दुर्लक्ष करतो. आणि इथे जतीनचे फॅमिलीवाले डिसाईड करतात की त्याच्या आजोबांचं जे व्हेंटिलेटर वगैरे लावलंय ते काढून टाकायचं, कारण खर्च खूपच होत असतो आणि सुधारणा काहीच होत नसते. त्यामुळे ते व्हेंटिलेटर वगैरे काढण्याचा निर्णय घेतात. आणि जतीनला इथे फोन येतो बाबूच्या घरून की बाबू गेला. हा अचानक फोन येतो.
तुम्ही लिंकसाठी पाहिजे तर मागची ती माझी स्टोरी मागच्या रविवारची मी फेसबुकला जी सेव्ड आहे ती आधी ऐकू शकता नंतर. तर तिथून सुरुवात होते. मोबाईल वाजल्यावर तंद्रीत असलेला जतीन दचकला. बोलताना एकदम जमिनीवर बसला आणि रडायला लागला. सगळ्यांनी विचारले पण तो रडतच होता. आईने सावरले, पाणी दिले. कसाबसा म्हणाला, बाबू. आपला बाबू गेला. जाण्याचे वय नव्हते तरी अचानक बाबू गेला. दोन्ही मुली आणि बायकोवर आभाळच कोसळलं. त्याच्या अकाली जाण्याचा सगळ्यांना मोठा मानसिक धक्का बसला, खास करून मित्रांना. बाबू या जगात नाही या गोष्टींवर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. वास्तव स्वीकारायला त्यांना फार त्रास झाला. बाबू गेला, आता पुढे काय? हाच सगळ्यात मोठा प्रश्न त्याची बायको बबिता समोर उभा ठाकला होता. बबिताच्या सासरच्या आणि माहेरच्या लोकांनी पुढाकार घेऊन बाबूची मरणोत्तर कार्य पार पाडली. 10 दिवस नातेवाईकांनी सोबत केली, आधार दिला. पण या 10 दिवसात अनेक घडामोडी घडल्या. आपल्या जवळची आपली अशी म्हणवणारी माणसे किती स्वार्थी असतात याचा पदोपदी अनुभव बबिता आणि मुलींना आला. बाबूच्या माघारी बबिता आणि मुलींची जबाबदारी, त्यांचा आर्थिक भार कोणी घ्यायची याविषयी सगळेच नातेवाईक एकमेकांकडे आशेने पाहत होते. प्रत्येकाला दुसऱ्याने पुढाकार घ्यावा असेच वाटत होते. वेगवेगळी कारणे देऊन जो तो जबाबदारी झटकत होता. बाबू गेला त्यापेक्षा जास्त त्रास बबिताला नातलगांच्या वागण्यामुळे झाला. बबिताचे दोन्ही भाऊ बहिणी आणि थोरले दीर यांच्यात तर यावरून टोलवाटोलवीच सुरू होती. बाबूच्या 10व्याच्या दिवशी राखी पौर्णिमा होती. विधी उरकून सगळे घरी आले. लगेच बबिताच्या दीराने विषय काढला. दोन्ही भावांना ते उद्देशून म्हणाले, बबिता आणि मुलींची जबाबदारी आता तुम्ही घ्या. महिन्याला काही रक्कम आम्ही तुम्हाला देऊ. तसंही काकापेक्षा मामा नेहमीच जवळचा असतो नाही. हीच ऑफर मी तुम्हाला देतो. महिना 15,000 आम्ही देतो. यांची जबाबदारी तुम्ही घ्या. थोरले दीर आणि भाऊ बहिणी यांच्यात सुरू झालेले बोलणे शेवटी हमरी तुमरीवर आले. दोघेही एकमेकांचा उद्धार करू लागले. बबिता आणि मुली असहाय्यपणे हा सगळा प्रकार पाहत होते. त्यांच्या समोरच वाद चालू होता. शेवटी वैतागून बबिता ओरडली, 10 दिवस झालेत माझा नवरा जाऊन. हात जोडते, गप्प बसा. आमची कोणीही काळजी करू नका. खूप केलं सगळ्यांनी आमच्यासाठी. आता आम्ही आमचं बघू. बबिताने कोपरापासून हात जोडले. बबिताच्या बोलण्याचा तिच्या दीराला आणि भाऊ बहीण यांना अतिशय राग आला, अपमान वाटला. या परिस्थितीचे खापर सोयीने त्यांनी बबितावर फोडले. बडबड करत सर्व निघून गेले. जवळची माणसे जशी वागल्यावर इतरांचं काय? एक एक करून सर्वजण निघून गेले. संध्याकाळी घरात फक्त बबिता आणि दोन्ही मुली उरल्या. आयुष्यभर इतरांना मदत केली, पण काय मिळालं? धसका घेऊन गेलात. आता मी काय करू? कसं जगू? आमच्यासाठी आज कोणाचाच आधार नाही. आम्ही एकटे आणि पोरके झालो. बबिता बाबूच्या फोटोकडे पाहत बोलत होती. सगळं दुःख वेदना डोळ्यांवाटे बाहेर येत होतं. आईला रडताना पाहून मुली गोंधळल्या, कावऱ्या बावऱ्या झाल्या. आई, बाबा गेले पण आपण तिघी आहोत ना, तू काळजी नको करू. थोरली बबिताला म्हणाली. तेव्हा बबिताने दोघींना उराशी कवटाळलं. तेवढ्यात दारावर टकटक झालं. तिघी डोळे पुसून सावरून बसल्या. आता या वेळेला कोण आलाय? बबिताने जरा वैतागूनच उघडलं तर समोर बाबूचे जिवलग मित्र कांबळे, कदम, पटेल, जोशी, बागवान, अनंतपुरे असे 6 जण होते. त्यांना असे एकत्र आलेले पाहून बबिताला फार आश्चर्य वाटलं.
वहिनी तुमच्याशी बोलायचं आहे, कामया म्हणाला. मुलींनो जरा बाहेर जा, बबिताने सांगितलं. नको नको, त्यांना इथेच राहू द्या, कदम बोलला. मग लगेच बागबान बोलला, वहिनी आज राखी पौर्णिमा. बबिता चिडून बोलली, झाली ना सकाळीच. जबाबदारी झटकून तोंड फिरवून भाऊ निघून गेले. नाही नाही तसं नाही, आम्ही सर्वांनी एक निर्णय घेतलाय, तुम्ही प्लीज शांतपणे ऐकून घ्या. कदाचित तुम्हाला आवडणार नाही, पण गैरसमज करून घेऊ नका आणि कोणताही वेगळा अर्थ काढू नका. अनंतपुरेने सगळं एका दमात सांगून टाकलं. भाऊजी असं कोड्यात का बोलताय? नाही नाही, आज राखी पौर्णिमा आहे आणि तुमचे भाऊ म्हणून राखी बांधून घ्यायला आम्ही इथे आलो आहोत. जतीन पटेलने सोबत आणलेल्या राख्या बबिता समोर ठेवल्या आणि आपला हात पुढे केला. नंतर प्रत्येकाने बबिताकडून राखी बांधून घेतली. असे काही होईल याची अजिबात कल्पनाही बबिताने केली नव्हती. अनपेक्षितपणे घडलेल्या या प्रकारामुळे ती गोंधळली. काय करावे सुचेना. आलेला हुंदका तिला आवरता आला नाही. नियतीचे खेळ अजबच. सकाळी सख्या भावांनी संबंध तोडले आणि संध्याकाळी तिला 6 भाऊ मिळाले. वहिनी, आम्ही आणि बाबू जीवा भावाचे मित्र. संकटाच्या वेळी, आनंदात, सुखदुःखात सगळ्यात आमची मैत्री टिकून राहिली. काळाच्या ओघात वाटा बदलल्या, आयुष्य बदलले, पण मैत्रीची वीण घट्ट राहिली. याला कारण बाबू. तो नेहमी सांगायचा, अरे दोस्तीत इगो आणायचा नाही. जेव्हा जेव्हा आपण भेटू तेव्हा आपलं प्रेस्टीज, स्टेटस, पोझिशन बाजूला ठेवायचं. कारण कोणीही नव्हतं तेव्हापासून आपली मैत्री आहे रे. आपली दोस्ती म्हणजे LIC सारखी आहे, जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी. हा बाबूचाच आवडता डायलॉग. आमच्या मैत्रीच्या हाराचा बाबू धागा होता, ज्याने आम्हाला एकत्र बांधून ठेवलं होतं, जोशी सांगत होता. 10 दिवसापूर्वी हा धागा तुटला आणि अचानकपणे सगळ्यांना खूप खूप मोठा धक्का बसला. जगण्यावरचा विश्वासच उडाला. सर्वांना अतिशय त्रास झाला. आयुष्यात रडलो नाही ते गेल्या 10 दिवसात रडलो. मित्र असूनही आम्हाला एवढा त्रास झाला तर तुमची काय अवस्था झाली असेल. आणि मुलींचं काय? या विचारानेच अंगावर काटा आला. त्यामुळेच आम्ही सगळ्यांनी ठरवलंय. एक मिनिट, काय ठरवलंय भाऊजी? बाबू सोबतची आमची मैत्री त्याच्या जाण्याने संपलेली नाही, उलट त्याच्या अकाली जाण्याने आमची जबाबदारी वाढली. आम्ही सर्व मनाने अजून जवळ आलो आहोत. सर्वांनी मिळून एक निर्णय घेतला आणि तो सांगण्यासाठी आलो आहोत. बागवान पुढे होऊन म्हणाला, हे बघा वहिनी, आता तुम्ही एकट्या नाही आहात, रादर कधीच असणार नाहीत. हे 6 भाऊ तुमच्या सोबत कायम असतील. काळजी करू नका. तुम्हाला पाहिजे ती सगळी मदत करू. मुलींचं शिक्षण आम्ही पूर्ण करू. त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहीपर्यंत हे 6 मामा पाठीशी आहेत. त्यांची जबाबदारी आमची आणि ही गोष्ट फक्त आपल्यापुरतीच ठेवू. आम्हाला कुठेही याचा गाजावाजा करायचा नाहीये. तुम्हा सर्वांचे आभार कसे मानू? बबिताने फक्त हात जोडले. भावांचे आभार मानायचे नसतात वहिनी. जर तुमची तयारी असेल तर या बागवानच्या कंपनीत नोकरी आहे. नक्कीच मी नोकरी करणार, बबिताने लगेच सांगितलं. 6 भावांच्या मदतीने बबिताच्या नवीन आयुष्याला सुरुवात झाली. काळ कोणासाठी थांबत नसतो. बाबूला जाऊन 10 वर्ष झाली. बबिताच्या 6 भावांनी दिलेला शब्द पाळला. त्यांनी बबिताला एकटं पडू दिलं नाही. त्यांच्या सोबत राहिले. प्रत्येक सण समारंभात सामील करून घेतलं. फक्त भाऊच नाही तर बबिताला 6 वहिन्या सुद्धा मिळाल्या, ज्यांनी सहजरित्या आपल्या नणंदेला सामावून घेतलं. बबिता नोकरीत स्थिरावली. शिक्षण पूर्ण करून मोठी मुलगी होमिओपॅथी डॉक्टर झाली तर धाकटी IT इंजिनियर. तो दिवस बबिताच्या आयुष्यातला सर्वात मोठ्या आनंदाचा दिवस होता. ती खूप उत्साहात होती कारण तिच्या दोन्ही लाडक्या लेकींची लग्न आज एकाच मांडवात लागत होती. दोघींनाही मनासारखे जोडीदार मिळाले होते.
पाहुणे मंडळींनी हॉल खचाखच भरला होता. मुलीचे मामा, मुलीला घेऊन या, गुरुजींनी माईकवरून आवाहन केलं. बबिताचे दोन्ही सख्खे भाऊ खुर्चीवरून उठले. तेवढ्यात बबिताने माईक हातात घेऊन बोलायला सुरुवात केली. सर्वांना माझा नमस्कार. आपण सर्व या आनंद सोहळ्याला उपस्थित राहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. फक्त 5 मिनिटे मला बोलायचे आहे आणि ते सुद्धा महत्वाचे. आणि हीच ती वेळ. माझ्या मुलींच्या 6 मामांविषयी तुम्हाला सांगायचे आहे. कांबळे, कदम, पटेल, जोशी, बागवान, अनंतपुरे. सर्व भाऊजी, तुम्ही प्लीज सर्व पुढे या. आज नवऱ्या मुलीच्या मामाचा मान तुमचा. पहाडासारखे पाठीशी उभे राहिलात म्हणून आम्ही तिघी आजचा दिवस पाहू शकलो. मला कोणालाही बोल लावायचे नाहीत, परंतु कोणतेही रक्ताचे नाते नसतानाही तुम्ही सगळे मैत्रीच्या नात्याला जगलात. मैत्रीच्या नात्याला तुम्ही रक्ताच्या नात्यापेक्षा मोठं केलं. वास्तविक पाहता माझ्या मिस्टरांच्या अकाली जाण्यानंतर तुम्ही सहजपणे आमच्याशी संबंध तोडून टाकले असते, जबाबदारी झटकून मोकळे झाला असता. पण तुम्ही मैत्रीचा नवीन पायंडा पाडलात. हो वहिनी, आम्ही फार काही केलं नाही, एवढं कौतुक नको. जोशी बबिताला थांबवण्याचा प्रयत्न करत होता. नाही भाऊजी, आज मला बोलू द्या. गेली 10 वर्ष तुम्ही आम्हाला घरातल्या माणसांसारखी वागणूक दिलीत, ती सुद्धा कोणताही आविर्भाव न आणता. निरपेक्ष भावनेने खूप खूप केलं आमच्यासाठी. आभार मानून तुमचा अवमान करणार नाही, पण आजकाल दुर्मिळ झालेल्या माणुसकीचं दर्शन तुमच्यामध्ये दिसलं. नाही, माझ्या नवऱ्याने आयुष्यात पैसे जास्त कमावले नाही, पण तुमच्यासारखे लाजवाब मित्र मिळवले. आजच्या आनंदाच्या दिवशी तुमच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मी घेतली. बबिताला अजून बोलायचे होते, पण भरून आल्यामुळे ती बोलायची थांबली. इकडे या 6 मामांची अवस्था सुद्धा फार वेगळी नव्हती. प्रचंड इमोशनल झालेले 6ही जण डोळ्यात आलेले पाणी रोखून ठेवण्याचा आणि लपवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते. मैत्रीची अनोखी कहाणी ऐकून जमलेल्या सर्व पाहुणे मंडळींनी उभे राहत टाळ्या वाजवत या 6 जणांचे कौतुक केले. तेव्हा 6 जणांनी एकदम उजव्या बाजूला पाहिले तर तिथे हार घातलेला त्यांच्या मित्राचा, बाबूचा हसरा फोटो होता. कथा मंगेश मधुकर यांची होती. मागच्या रविवारी मी जी धसका ही कथा वाचलेली, जी अकस्मात झालेला बाबूचा मृत्यू किंवा त्याचं निधन, त्याच्या पुढची ही कथा. मला पण माहीत नव्हतं ॲक्च्युली ही कथा माझ्यासमोर, अशी कथा माझ्यासमोर आज येणार आहे. कारण खरंच सगळ्या, निदान मला सगळे जिवलग म्हणवणारे सगळ्या मित्रांचे चेहरे असे डोळ्यासमोर आले. असा स्लाइड शो सुरू झाला. बाबू. छान होती कथा. मित्रत्वाला जागणारे असे मित्र असावेत पाठीशी. तर मंडळी, ही कथा, या कविता कशा वाटतात ते मला खरंच कळवा.